आरसीसीची शिक्षण पद्धती न्यारी, घराघरात डॉक्टर इंजिनियर घडवणारी. सोशल मीडिया, न्यूज चॅनल्स, पेपर्स, ते रस्त्यावरचे मोठमोठे बॅनर्स, सगळीकडे ही जाहिरातबाजी करणारा, रील्स आणि व्हिडिओ करून मोठी हवा करणारा, विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना डॉक्टर इंजिनियर व्हायची स्वप्न दाखवणारा एमसर अर्थात शिवराज रघुनाथ मोटेगावकर. गेली 23 वर्ष हे नाव महाराष्ट्रात आदरानं घेतलं जायचं. अख्ख्या देशात लातूर पॅटर्नचा गाजावाजा असताना त्याच लातूरमधून आपला आरसीसी पॅटर्न महाराष्ट्रभर पोहोचवणारे एक यशस्वी शिक्षक अशी शिवराज मोटेगावकरची ओळख होती. पण याच मोटेगावकरला सोमवारी सीबीआय कडून अटक करण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणात आधी शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे असे छोटे मासे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. मग एनटीए मध्ये नीटचे पेपर सेट करणारा केमिस्ट्रीचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, बायोलॉजीची प्राध्यापक मनीषा मांढरे यांनी आपणच सेट केलेले पेपर फोडल्याचं लक्षात आलं आणि सीबीआयनं या दोघांनाही अटक केली. पण तरीही या सगळ्या प्रकरणातला मोठा मासा म्हणजेच शार्क वेगळाच असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. कुलकर्णीच्या माध्यमातून सीबीआय लातूरमधल्या मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसपर्यंत पोहोचली. मोटेगावकरची 2-3 दिवस कसून चौकशी झाली. अखेर त्याच्या मोबाईलमध्ये नीटची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली आणि मोटेगावकरला अटक झाली. आता मोटेगावकरच या पेपरफुटी प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे. सोमवारी त्याला न्यायालयानं 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आपली शिक्षण पद्धती वेगळी म्हणत क्लासच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांची फॅक्टरी चालवणारा शिवराज मोटेगावकर आहे कोण? त्यानं आपल्या आरसीसी क्लासेसचं जाळं कसं पसरवलं आणि त्याच्या घोटाळ्याचा पॅटर्न नेमका कसा होता त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. या गावातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात शिवराज मोटेगावकरचा जन्म झाला. आई वडील शेती करून उदरनिर्वाह करत असल्यानं घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे शिवराजनं लातूर शहरात आपल्या मोठ्या बहिणीकडे जाऊन शिक्षण घेतलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्याने केमिस्ट्रीची पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यानं आपल्या शिक्षणाचा खर्च सुद्धा होम ट्युशन्स घेऊन केला. त्यावेळी शिवराज सायकलवरून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे सायन्स क्लासेस घ्यायचा. बीएससी झाल्यानंतर एमएससीची उच्च पदवी सुद्धा त्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातूनच घेतली होती. एमएससीत मोटेगावकर टॉपर आला आणि त्यानं गोल्ड मेडल पटकावलं. मग सेट, नेट, जेआरएफ, गेट, डीआरडीओ, बीएआरसी आणि टीआयएफआर यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षाही त्यानं उत्तीर्ण केल्याचा दावा त्याच्या संस्थेच्या अधिकृत माहितीत करण्यात आलाय. इतकं उच्च शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला चांगली मोठ्या पगाराची नोकरी मिळेल अशी मोटेगावकरची अपेक्षा होती. पण अनेकदा प्रयत्न करून सुद्धा हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. या काळात पैसा कमावण्यासाठी त्यानं आपली शिकवणी सुरूच ठेवली. धाराशिवमधील उमरगा आणि लातूरच्या कॉलेजेसमध्ये तासिका तत्वावर शिवराज मोटेगावकर केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. केमिस्ट्रीवरची चांगली पकड आणि मुख्य म्हणजे मुलांना आपल्याकडे आकर्षित करणारं प्रभावी वक्तृत्व हा मोटेगावकरचा मोठा यूएसपी होता. याच कौशल्याच्या जोरावर कॉलेजेसमधले विद्यार्थी त्याच्या शिकवणीमुळे प्रभावित होत असत. विद्यार्थ्यांमध्ये आपली लोकप्रियता वाढते, मुलांना आपली शिकवण्याची पद्धत आवडते, हे होम ट्युशन्स आणि कॉलेजमध्ये शिकवत असतानाच मोटेगावकरच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यानं आपले स्वतःचे खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. साधारण 1999 मध्ये 10 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून एका भाड्याच्या घरात त्यानं कोचिंग क्लासेसला सुरुवात केली. सुरुवातीला आपल्या क्लासमध्ये तो मुलांना फक्त केमिस्ट्री विषय शिकवायचा. त्यावेळी त्यानं आपल्या या छोटेखानी क्लासला रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात आरसीसी असं नाव दिलं होतं. त्यावेळी तो सरसकट सगळ्याच इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री शिकवत असला तरी 11वी 12वी आणि मेडिकल इंजिनिअरिंग करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यांवर मोटेगावकर जास्त भर द्यायचा. त्यांना एंट्रन्स एक्झाम पास करून देण्यासाठी काही सिक्रेट टिप्स द्यायचा. हळूहळू मोटेगावकरच्या शिकवण्याच्या पद्धतीची विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चा सुरू झाली. केमिस्ट्रीसारखा कठीण विषय सोप्या भाषेत शिकवणारे सर म्हणून शिवराज मोटेगावकरची ओळख वाढत गेली आणि त्याचबरोबर त्याच्या क्लासेसमधील विद्यार्थ्यांची भरतीही वाढली. याच काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लातूर पॅटर्न मोठा फॉर्मात होता. 10वी 12वीला लातूरमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आणि याच लातूर पॅटर्न सोबत शिवराज मोटेगावकर हे नाव सुद्धा जोडलं जाऊ लागलं. आपल्याकडे विद्यार्थ्यांचा सुरू झालेला वाढता ओघ बघून मोटेगावकरनं आपला क्लास फक्त केमिस्ट्री पुरता मर्यादित न ठेवता तो वाढवायचं ठरवलं. मग त्याने 10वी 12वी साठी सगळ्या विषयांचे क्लासेस सुरू केले. इथून त्याच्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचं रूपांतर रेणुकाई कोचिंग क्लासेसमध्ये झालं.
2003 मध्ये त्याने विविध विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांना एकत्र केलं आणि आरसीसीचा विस्तार केला. आरसीसी क्लासेसची व्याप्ती वाढून 10वी-12वी, JEE, नीट, MST, CET अशा डॉक्टर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या एंट्रन्स परीक्षांचे क्लासेस त्याने मोठ्या प्रमाणावर सुरू केले. आणि आरसीसी आता फक्त कोचिंग क्लासेस न राहता त्याचं रेणुकाई करिअर सेंटर झालं. याच काळात लातूर शहरातील औद्योगिक वसाहत बंद पडली होती. नवीन MIDC सुरू झाल्यानंतर शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या MIDCतले उद्योग तिकडे स्थलांतरित झाले. तेव्हा रिकाम्या झालेल्या या 36 एकर जागेतील मोठमोठ्या गोडाऊन्सचं करायचं काय असा प्रश्न तिथल्या प्रशासनासमोर निर्माण झाला. तेव्हा स्थानिक प्रशासनाकडून ही जागा लीजवर द्यायला सुरुवात झाली. तेव्हा लातूर पॅटर्नमुळे लातूरात अनेक कोचिंग क्लासेस बहरले होते. त्यामुळं या कोचिंग क्लासेसच्या प्रमुखांनी या जुन्या MIDCच्या गाड्यांमध्येच क्लासेस घ्यायला सुरुवात केली. थोडक्यात आधी कंपन्यांसाठी असलेल्या कारखान्यांमध्ये आता शैक्षणिक कारखाने सुरू झाले. या सगळ्या 36 एकर मधल्या गोडाऊन्समध्ये कोचिंग क्लासेसची फॅक्टरी सुरू झाली. मोठमोठे वर्ग, एकेका वर्गात 700च्या आसपास विद्यार्थी असा सगळा कारभार सुरू झाला. या 36 एकरात मोटेगावकरनं अनेक गाळे घेऊन आपला हा व्यवसाय वाढवला. हळूहळू त्यानं लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकपर्यंत आरसीसीचा विस्तार केला आणि आरसीसी एक ब्रँड म्हणून मोठा झाला. आरसीसीचं हे बदललेलं रूप बघून मोटेगावकरनं आपल्या पर्सनॅलिटीत सुद्धा बदल केले. कपाळभर मोठा टिळा आणि सुटाबुटात तो विद्यार्थ्यांना शिकवायला लागला. सायकलवर घरोघरी जाऊन शिकवण्या घेणारे मोटेगावकर सर ब्रँड मेकर बनले आणि ते एम सर म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. मोटेगावकरच्या आरसीसीच्या आज महाराष्ट्रभरात अनेक ब्रँचेस आहेत. यातल्या प्रत्येक ठिकाणच्या ब्रँचमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. 11वी-12वीचे 40 ते 50 हजार विद्यार्थी, रिपीटर बॅच, फाउंडेशन कोर्सचे विद्यार्थी अशी आरसीसीच्या सगळ्या सेंटरवरच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ही लाखोंच्या वर जात असल्याची माहिती दिली जाते. स्थानिक पातळीवर तर आरसीसीला लातूरच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार मानलं जातं. मोटेगावकरच्या आरसीसीची आर्थिक उलाढाल ही 100 कोटींपेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं जातं. लातूर पॅटर्नमध्ये आपला स्वतःचा स्वतंत्र आरसीसी पॅटर्न तयार करत नीट आणि मेडिकल प्रवेश परीक्षांमध्ये हमखास यश मिळवून देणारे, घराघरात डॉक्टर इंजिनियर घडवणाऱ्या मोटेगावकरला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याच्या क्लासेसच्या उद्घाटनाला, वार्षिक स्नेहसंमेलनांना सर्वपक्षीय बडे नेते हमखास हजेरी लावतात. 11वी, 12वी आणि एंट्रन्स एक्झामसाठी 60,000 ते 1 लाखांपर्यंत फी घेत दरवर्षी नीट निकालात मोटेगावकरच्या आरसीसी पॅटर्नमधील शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा केला जातो. त्याच्या मोठमोठ्या जाहिराती सुद्धा झळकतात. कोरोना काळात जेव्हा संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडली होती तेव्हा मोटेगावकरनं स्वतःकडे असलेल्या तांत्रिक यंत्रणेचा आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला. आक्रमक जाहिरातबाजी आणि डिजिटल मॉडेल्समुळे आरसीसी क्लासेस लातूर आणि मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. नीट परीक्षेतील अनेक प्रश्न आमच्या क्लासच्या नोट्स आणि गेस्ट पेपर्समधून जसेच्या तसे जुळतात असा दावा मोटेगावकर स्वतः वारंवार जाहीरपणे करत आलाय. असाच एक दावा करणारा व्हिडिओ त्याने यंदाची नीट परीक्षा झाल्यावर केला आणि त्यामुळेच तो फसला. मुख्य म्हणजे नीट परीक्षा रद्द झाल्यावर त्याने रील करत मुलांना परीक्षा रद्द झाली म्हणून घाबरून जाऊ नका असं आवाहन केलं होतं. तसंच आरसीसी पुन्हा या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन क्लासेस सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. फेर परीक्षेमुळे मेरिट आणखी वाढेल असंही त्यानं सांगितलं होतं. पण आता नीटच्या फेर परीक्षेला हाच शिवराज मोटेगावकर जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. आता कोर्टानं त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यामुळं त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत एक साधा शिक्षक ते ब्रँड मेकर झालेल्या एम सरांच्या या फ्रॉड केमिस्ट्रीची आणि त्यांच्या पेपर फुटीच्या या आरसीसी पॅटर्नची चर्चा अख्ख्या देशभरात सुरू राहील एवढं मात्र नक्की.